आषाढी एकादशी म्हणजेच भक्ती, श्रद्धा आणि वारकरी परंपरेचा पवित्र उत्सव। या निमित्ताने पिंपळगाव, हरेश्वर येथील प्रति पंढरपूर येथे आणि अंतुर्ली गावात आज मोठ्या भक्तिभावाने महाआरती पार पडली। येथील महाआरती आमदार किशोर पाटील, खासदार सौ स्मिता वाघ तसेच माजी आमदार दिलीप वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडली। दुपारी 12 वाजता विठुरायाच्या गजरात ही महाआरती पार पडली आणि उपस्थित वारकऱ्यांनी ज्ञानोबा माऊली जय जय रामकृष्ण हरीचा अखंड जयघोष केला। अंतुर्ली येथे ऐतिहासिक महाआरती दरवर्षीप्रमाणे सालाबादाप्रमाणे अंतुर्ली गावातील 100 वर्षांची परंपरा असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातही महापूजा सकाळी 7 वाजल्यापासून सुरू झाली। महाआरतीचे सौभाग्य आमदार किशोर पाटील व त्यांच्या पत्नी सुनीता किशोर पाटील यांच्या हस्ते पार पडली। या दोन्ही ठिकाणी हजारो वारकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गणेश पाटील, सुनील पाटील, जनसेवक बंडू सोनार, अतुल पाटील तसेच स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। विठ्ठल नामाच्या गजरात, टाळ मृदुंगाच्या निनादात आणि हरिपाठाच्या अखंड स्वरात हा भक्तिभावाचा उत्सव अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला। आषाढी एकादशीच्या निमित्ताने गावागावातून आलेल्या वारकऱ्यांनी ही परंपरा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। अशा प्रकारे पिंपळगाव, हरेश्वर आणि अंतुर्ली या दोन्ही ठिकाणी भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशी साजरी करण्यात आली। पुढील वर्षीही अशीच भक्ती, श्रद्धा आणि एकोपाची जाणीव ठेवत परंपरा अखंड सुरू राहो, विठ्ठल नामाचा गजर अखंड चालू राहो अशी अपेक्षा यावेळी वारकऱ्यांनी व्यक्त केली। प्रतिनिधी शकील शेख, माझा महाराष्ट्र न्यूज, भडगाव।